गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपला डे 2 आहे गोव्यामध्ये आणि तुमचं स्वागत करतोय गोव्यामध्येही आणि आपल्या चॅनलवरही. तर मित्रांनो, आपण बघितलं की रात्री आपण 11:30ला आलो, म्हणजे 11:30-12ला आलो. त्यानंतर थोडंफार खाल्लं आणि आम्ही झोपून गेलो, कारण 22 तासाचा प्रवास केला होता. आणि आता वाजले ते म्हणजे सकाळचे 10 आणि इकडे पाऊस चालू आहे गोव्यामध्ये, कारण आपण जूनमध्ये आलो आहोत. आणि पाऊस आणि ट्रॅफिक ही काय आमचं पाठलाग सोडतच नव्हता काल, ते तुम्ही बघितलं. आणि त्यामुळे मी जास्त काही शूट करू शकलो नाही, की काय दाखवू शकलो नाही तुम्हाला. तर माफी मागतो तुमची. आणि आता आजचा प्लॅन बघूया काय होतो. सगळे तर झोपले आहेत अजून, मला वाटत नाही ते 12 वाजेच्या आधी उठतील. तर आपल्याला काही सवय आहे, त्यामुळे मी उठलोय लवकर. तर हा असा गोव्याचा व्ह्यू आहे. तर तुम्हाला दुसऱ्या बाल्कनीतून पण दाखवतो. तर बघूया आता काय प्लॅन होतो आपला गोव्यामध्ये. तर हे बघा, तुम्ही मागच्या वर्षी पण बघितलं होतं, आपण अशाच सोसायटीमध्ये राहिलो होतो. आणि हा पूल आहे. तर सगळे उठल्यावर आपण पण जाऊया पूलमध्ये आणि तुम्हाला अंडर वॉटर, इन वॉटर सगळे शॉर्ट्स पण दाखवतो, पूल पण दाखवतो. पण इकडचं पूल तर आम्हाला चांगलंच आहे, कारण आम्ही मागच्या वर्षी राहिलो होतो इकडे. तर आता बघूया कसं काय होतं आमच्यासोबत, किती दिवस राहतो आम्ही इकडे. हे गोव्याचं वातावरण आहे सध्या सकाळी 10 वाजता. हाय मित्रांनो, बरे आहेत ना भावा? गेला गोवाला भेटलेले भावा. हा जरा नवीन आहे भावा, हा जरा नवीन आहे, समजून घ्या. मी तर तुमचाच आपला माणूस, तुमचा चाहता. बस असेच लव देत राहा मित्रांनो. आपला गोवाचा हा पहिला दिवस आहे आणि आज पाऊस चालू आहे. तर आम्ही चालत बीचवर, बघू शकता तुम्ही मित्रांनो. गँग रेडी झालेली आहे या ठिकाणी निघण्यासाठी. पिशवीमध्ये, कोण पिशवीच्या मध्ये तर मी पण पिशवीमध्येच जातोय सध्या तरी. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आम्ही आलेले आहे जूनमध्ये. तर इकडे भरपूर पाऊस चालू झालेला आहे, तुम्ही पण बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली आम्ही कसं आहे की आम्ही जेव्हा डेट फिक्स केली तेव्हा आम्ही नेटवर वगैरे चेक केलं क्लायमेट या डेटचा, तेव्हा तर खूपच ऊन दाखवत होतं. आम्ही सांगितलं, आम्ही सगळ्यांमध्ये डिस्कस केलं की वा आता ऊन आहे, मस्तपैकी जाऊन येऊया. पण इकडे जेव्हा आले तेव्हा तर खूपच पाऊस भेटला. तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो की क्लायमेट बघून कधी विश्वास करू नका, क्लायमेट कधी पण चेंज होऊ शकतो. तर या गोष्टीचा जरा ह्यांचा ऐकू नका, ह्यांच्या मनात तेच चालू असते. हा आहे गौरांग. बघू आता पुढे बाहेर निघतोच आहेत आम्ही, बीचवर जाऊ, बघू कसं काय वातावरण काय आहे ते. ठीक आहे, भेटूया तुम्हाला नंतर थोड्याच वेळात. तर मित्रांनो, गोव्यामधला पाऊस, हे सगळे इकडे आहेत. हा पाऊस. आता आपण फिरायला जाणार आहेत. जवळच बीच आहे तिकडे, आणि मग येऊन आपण स्विमिंग पूलमध्ये वगैरे पोहूया. तर खूप पाऊस लागला इकडे, थोडं कमी झाल्यावर आपण जाऊया. तोपर्यंत आणखीच आहे तो रेनकोट घेऊन येतो आपल्यासाठी. जर रेनकोट नाही आणलं तर मग आपण भिजत जाऊया गोव्याच्या पावसात. तर मित्रांनो, आम्ही घेतले ते पंचू, काय ते रेनकोट आहे एकदम पातळवाला. हे लोक घातलाय आणि सगळे आता चाललो आपण फिरायला. चाललंय आता बीचवर गोव्याच्या पावसात फिरताय. सगळं बंद आहे पण इकडे गोव्यात. आणि आता बघूया, बीच फिरूया आणि मग नंतर काय इकडे काय फिरण्यासारखं राहिलं नाही आता पावसात आल्या. त्यामुळे बघूया, सिच्युएशनवर डिपेंड आहे कुठे कुठे फिरायचं. आज तरी सध्या आराम करणार आहेत, थोडंसं इकडे तिकडे फिरून जवळ
तर आता आपण कोणत्या बीचवर चाललोय? कॅन्डोलिन बीचला चाललोय. तिकडे जाऊया, फिरूया आणि मग तिकडे काय सीन आहे तुम्हाला सांगतो. अरे हा टॉप टू गोवा. भुट्टा खाना है क्या? नहीं, भुट्टा नहीं खाना है हम लोग को. गोव्याचा बीच बघा, कलिंगूट. अरे कॉन्डलिंग पूर्ण खवळलेला आहे. काय वाटते आता आलेले आहेत पावसात. हॅलो गाईज, चालत आहे गाईज बोला. आम्ही आलेले आहेत कॅन्डोलिन बीचवर आणि बघू येता इकडचे आहात. इकडे मित्रांनो इकडे जाऊ नका तुम्ही गोव्याला पावसात, कारण मजा पाहिजे. मित्रांनो आणि गाईज बघू शकतात काय पाऊस लागलेला आम्हाला गोवाला. गोवा इज गाव ओनली. यू डोंट नो. मला सांगू शकतो काय पाऊस आहे तो. बघ हे मरेन ना तिकडे आहेत. बघू शकता तुम्ही कसे फोटोशूट चालू आहे. कसा दिसतो बघा उंदराव. आणि आता बघा कसा दिसतो मी, असा कसा दिसतो मी, असा कसा दिसतो. तू आता तू विचार कर कसा दिसतो. तसाच दिसतो आता मी तुलाच घेतो. तू असा कसा. अरे चालू आहेस का? मी हे बघ तर आम्ही बीचवर खूप मजा केली आणि फोटोशूट पण करत होते आम्ही, म्हणजे ग्रुप फोटोज वगैरे मेमरीज साठवण्यासाठी. मित्रांनो आम्ही आलेले आहेत कलंगूट बीचवर आहेत आता सध्या तरी. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढा पाऊस असेल, पण अनफॉर्च्युनेटली पाऊस लागला, खूपच लागला आहे. तुम्ही बघू शकतात. वातावरण पण सगळे म्हणतात की उन्हातच मजा आहे गोव्याला, पण कधीतरी पावसात पण मजा घेतली पाहिजे सगळ्यांनी. तर ती आम्ही आता घेतो. पालघरच्या पाण्यामध्ये एक्सप्लोर करणार आहेत आणि मजा करणार आहे. आई न्यूज कल तक से मैं देख सकता हूँ क्या पानी गिर रही है यहाँ पे. देख सकते हैं मित्रांनो. एक जग बुड़ गया. मैं जा रहा हूँ बचाने. बघा तुम्ही पण लवकरच प्लॅन करा गोव्यासाठी. आणि कोण बोलतो पावसात गोवा, पावसातली जी मजा आहे ना गोव्यात एक नंबर, एकच नंबर. आप देख सकते हैं मैं हूँ कल तक से और ये मेरा साथी है. देख सकते हैं क्या पानी गिर रहा है इधर. ये तो उड़ गया था, हम लोग ने इसको बचा लिया. बार बच गया. भाई इसको देख सकते हैं, ये तो उड़ ही नहीं सकता. जादू.
पाण्याला टच करूया आता पटकन आणि लांबूनच पाणी येऊन द्या गेला 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 गरम आहे पाणी गरम आहे एवढ्या तर मित्रांनो एवढा पाऊस आहे तरी पण इकडे गेस्ट म्हणजे लोक येत आहेत टुरिस्ट. तर मित्रांनो आपण कंडोलिंग बीच फिरले. आता रूमवर जाऊया, पोहूया, त्यानंतर मग कुठेतरी जेवायला जाऊया दुपारचं. आता भिजले पण आता जाऊन पोहूया. चालूच आहे. मी स्लो वॉटरिंग तर आम्ही काहीतरी टाइमपास म्हणून इकडे रेस लावली होती आणि त्यात पण मीच पहिला आलो. पण तुम्ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा, तुम्हाला रिझल्ट पण दिसेल कोण पहिला आलो.